चेहऱ्यावरती हसी बघा, हसी बघा. इथं कामावरून आली डायरेक्ट धावत धावत. गणपती बाप्पा मोरया. काय गाडीचं नाव काय आपल्या? देव इथं आहे गाईस आणि माझ्याकडे बघून पाया पडते. तर हा बघा आपल्या रत्नेश्वरी आईचं मंदिर खूपच छान, एकदम मस्त. चैतमासाची रत्नुबाईची पालखी लाखा मंदिर सेवा करायला लागली. वा चल 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 उठ दगड. सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो आजचा ब्लॉग तर तुम्हाला टायटल थंबनेलवरून समजलं असेल की आजचा ब्लॉग काय होणार आहे. सो मी आता चाललेलो आहे मावशीकडे. मावशी आज काहीतरी नवीन खरेदी घ्यायला चाललेली आहे. सो खूप जास्त मजा येणार आपल्या ब्लॉग मध्ये, तर बनून राहा. जर कोण नवीन असेल आपल्या चॅनल वरती आपल्या चॅनलला चावी काय मला काय माहिती चावी कुठे तूच घेतलेला. मी नाही चावी घेतली बाबा तुझी. बाईक मी कशाला हात लावायला जाऊ, काय चाललाय कामावर, त्याने बाईकची चावी माहिती नाही याला. आणि आता मम्मी येते माझ्यासोबत स्टेशन पर्यंत मला सोडायला. कधी नाही आता आल्या का सोडायला, नाही तर कधी येत ना सोडायला मला स्टेशनला. सोडायला कशाला, मी ते बहिणीला हार देणार. हा बघितलं बघितलं. अरे भाई अजून काय बोलणार होता. चला मी पावशीकडे पोहोचल्यावरती तुम्हाला भेटतो मी, कारण का आता परत पहिल्यांदा ट्रेनचा बसचा असा प्रवास करत जाणार आहे. सो चला पटापट जातो मी. लेट्स गो. गाईस गाड्या टाइम बघ किती झालेला आहे, 12:40 आणि ट्रेन बघ कितीची अजून 11:08ची ट्रेन. काय बोलणार एवढी डोंबिवली कर. गाई जस्ट पोचला आता, झापूक झुपूक करत कसा बसा आलो. आणि लय बेकार लय बेकार. ठाणे बोलतो तरी 3-4 महिन्यांनी तरी प्रवास केला असेलच मी. आणि मामा पण आला घ्यायला. म्हटलं मामा कुठे राहिला का काय, नाही मामा आला. हा समजलं मला. बघा मामा पण गेला. चल इथंच लावली का स्कूटी. चला गाईज आता जस्ट घरी पोहोचलेलो आहे. आणि आल्यावर पहिला मस्त आहे की फ्रेश झालो. आणि आता पहिल्या बसलो जेवायला, कारण का मावशीने आल्याबरोबर पहिला जेवायला दिला का मस्त जेवून घे पहिला. आणि मग नंतरला मग आपण जिथे चाललेलो आहे. सो तुम्हाला समजेलच मावशीची नवीन खरेदी असणार आहे, ते आता तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेल. पुढे पुढे कंटिन्यू बघत राहा, खूप मजा येणार आहे ब्लॉग बघायला. एंड पर्यंत ब्लॉग बघा, खूप मजा आहे. लेट्स गो. काय मावशी आज नवीन खरेदी काहीतरी घेणार आहे, काय वाटतंय? अरे खुशी मावत नाही मावशीची, हे नुसता झापूक झुपूक. चला पहिला जेवून घेतो मी आणि मग नंतर आपण भेटूया. A few moments later. तर चला फायनली काही मस्त आहे की आता तयारी वगैरे केलेली आहे. आणि आम्ही आता निघालेलो आहे. मावशी मामा आम्ही सगळ्यांनी निघलेलो आहे. मस्त तयारी वगैरे केली सगळ्यांनी एकदम, कारण का काहीतरी खरेदी घ्यायला चाललेलो आहे आम्ही. सो ब्लॉग मध्ये बघा तुम्ही, खूप मजा येणार आहे. आणि चेहऱ्यावरची खुशी बघा मावशीच्या मावत नाहीये. काय करू यार, अयो भया लाजली. अरे बाबा लय डेंजर किस्सा मामानी माझा. पैसे मोजवतो आम्ही, काय सांगू तुम्हाला. एवढा डेंजर किस्सा आला ना पहिल्यांदा. एक तर जास्त कमी भाई काय बोलले, त्याच्यामध्ये आमचा 1 तास गेला. पण काय नाही, फायनली आम्ही आता निघालेलो आहे. तर चला आपण जाऊया डायरेक्ट त्या शॉपवरती व्हिजिट देऊयात. आणि तिकडे गेल्यावरती मग आपण ती कुठची खरेदी तुम्ही ब्लॉग मध्ये बघा, समजेल तेव्हा. चला नको नको. हा घे मग, गाडीत प्यायला घेते तर घे. सगळे पित असेल तरच घे. हा मग हे थम्सअपच घे मग. मावशी आमची लय दिलवाली आहे. आमच्या मावशीला काही डेंजर काय थांब, पहिलेच बोलू नको, आपला सरप्राईज फोडायचा नाही. काही आता आलेलो पेढे घ्यायला, कारण का तुम्हाला तर माहितीच आहे नवीन खरेदी म्हटल्यावरती पेढे वगैरे फुल विषय हार्ड होतो. ते 5 रुपयाचा कुरकुरा काय घेतला माहिती आहे का, माझ्या खिशात 5 रुपये होते. कधीपासून तो डॉलर पडला कितीतरी पॅन्ट वगैरे काढताना. पण भाई फायनली असायला खर्च केलात मी. आणि मावशी मला काय बोलते माहिती आहे का माझी, तुला काय पाहिजे ते घे. अरे पण 5 रुपये पडतायत माझे, त्यामुळे मी घेतले. आता मावशी बोलते थंडा बिंडा घे, काय तुला घ्यायचं आहे. पण मला सगळे बी तसं तरच घेईल, नाही तर नाही.
अजूनपर्यंत गावातच आहे आम्ही. लई कंटाळले ते चालायला. यांच्या गावापासून किती लांब चालत जायला लागतं तरी. माझ्यासाठी खूप लांब आहे. आता यांच्यासाठी जवळपासच आहे. नाही आम्हाला त्याची नाव आहे म्हणतो आम्ही बघा ब्लॉग मध्ये आम्ही चालत करत नाही. हा. स्कूटी गाडी आम्ही करतो. भाई ज्यादा दे रे पेडा दे रे एक दो. ब्लॉक मध्ये जाईल तुझा नाही. वीकेंड मध्ये छोट्या बहिणी तुला येईल. हे पण सेम बघ ना, सेम डोरा वाटतो ना. चला मंडळी घेतो जरा. काय हे घेतला. चांगला आहे ना. दुसरी मम्मी आहे माझी. मम्मीच्याच रूपात प्रोग्रामवाल्याचं मिठाई 100% इथंच दिला. मंडळी काय बोला, पण मावशीच्या रूपामध्ये आपली मम्मी दिसता का नाही खरं सांगा. पण या मावशीच्या रूपात मला खूप काय मम्मी दिसतात भाई. माझी मम्मी कधी मला देत नाही एवढा. नाही मम्मी पण चांगली. मम्मी पण चांगली आई माझी. अरे 100%. आणि माझी आई आईला रागील ती आमच्या आईला डेंजर आहे बाबा, लय डेंजर. तिचं नाव आम्ही ठेवलं डोडो. चला जातो आता शॉप वरती. आला मामा आणि निकिता पण आली. जस्ट आता पोहोचलेलो आम्ही जासईला, म्हणजे ज्या लोकेशन वरती आपण येणार होतो. सो त्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. आणि काय खरेदी घेणार होतो तर तुम्हाला सांगतो. हे बघा इथे आपण आलेलो आहे सुझुकीच्या शोरूमला. आणि हीच आपली नवीन खरेदी आहे. आणि ती गाडी कुठली घेणार आहे ते तुम्हाला मी आता लास्टला दाखवेल. कारण का आता आम्ही चालू ऑफिसमध्ये जरासा पेमेंट सगळं करतो. ती प्रोसेस वगैरे झाले. त्याच्यानंतर मग तुम्हाला मी डायरेक्ट लास्टला गाडी घेऊ आम्ही त्या टायमालाच भेटतो. सो चला, कारण का भरपूर दिवसा खुशी मला सुद्धा आहे. आणि या फॅमिलीला तर भाई एकदम वेगळीच खुशी आहे. भाई नवीन खरेदी घेतोय फायनली. A few moments later. फायनली गाईज बघू शकताय पूर्ण बातचीत करून झाले. आणि ही आहे घरात फॅमिलीची गाडी. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. चेहऱ्यावरती हसी बघा. इथं कामावरून आली डायरेक्ट धावत एवढा आनंद. चला ही बघा, बघू शकता आपल्या मावशीची नवीन गाडी बघू शकता, वॅगनर. ही गाडी आणि मावशी कॉम्बिनेशन तसं ठीक आहे, एवढा काय वाटत नाही. आपण मस्त आहे की फोटो वगैरे काढून घेऊया त्यांचे. काय असू दे, रोड असला तर काय, गाडी मेन आहे. चला मंडळी उभे तर राहा फॅमिली. राहा मावशी कॉंग्रॅच्युलेशन. मावशीला आनंदात मावत नाही. तू काय पण कर, बाकी खड्ड्यात जाऊ दे, नारळ पडू दे. चला आनंदी आनंद झाला. हिचा आनंद बघा, माझ्यावरती बॅगा बिगा देऊन ठेवल्या माझ्याकडे. आनंद माझा काढला. चल चला मंदिरात आता नारळ वगैरे फोडून घेऊया मस्त की एकदम कडक मध्ये. मावशीच्या गाडीसाठी एक लाईक नक्की करा. सो आतापर्यंत सरप्राईज तो हाच होता आपला. आपण गाडी घेण्यासाठी आलो होतो सकाळपर्यंत. बाई एवढा लांबचा प्रवास करून मी आलोय. पुढा गणपती बाप्पा मोरया. मामा गाडीचं उद्घाटन करायला आलाय. नवीन गाडीची पहिली राईड करायला आता. गाडी लावली अजून पण चावी लावली मामा एसी. चला गाडी चालू करूया. हा गाडी काढू गाडी. चला गणपती बाप्पा मोरया. एक मिनिट जरा हे वाढव हा आता चालू. एसी लावली का खिडकीच्या डोंगराची एसी लावली. चला काय हँडब्रेक येतो, खेचू नको. मामा खेचायचा हँडब्रेक आणि विषय खोल करून टाकायचा. आम्ही चाललोय मंदिरामध्ये, कारण का गाडीला मस्त हार वगैरे घेऊन घेऊयात एकदम कडक. हा गाडीतच ठेवते इथे मध्ये, त्याच्यात थोडं बॉक्स मध्ये ते. डोरेमॉन मुझे गॅजेट दो ना डोरेमॉन. आज डोरेमॉनचा बर्थडे पण आहे. अरे हो, ही मटका आहे आमची पण, जाऊ द्या. डोरेमॉन मुटका आहे ना. यो नोबिता आहे बघा. मी नोबिता आहे कशावर काय संबंध. सुन्यो मी सुन्यो.
बरोबर. डोरेमॉन आहे. गॅजेट दे मला, एनिमेटर दे. चल गॅजेट कमी, त्या वडापाव जास्त भरलेत. अरे आता गाईज ही बसली जागा बघा, पूर्ण 100 टाकी पॅक झाली बघा. गाडीचं नाव काय? आपल्या गाडीचं नाव काय? मातुकी सुझुकी. तुम्हाला या गाडीमध्ये हे पण नाही, एकदा गाडीचं नाव बोल. काय गाडीचं नाव काय आपल्या? मातुकी सुझुकी. हे बघा तुम्हाला देव इथं आहे का? हा उलटी देव इथं आहे का? आणि माझ्याकडे बघून पाया पडते. तिथे काय म्हणते माहिती का? माताला काय 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 तिथे मागत काय बडबडली डोरेमॉन. आता आलो होतो आम्ही जस्ट सोनारीच्या म्हणजे गावातल्याच देवळात आलो होतो आणि खूप छान मंदिर आहे. मला तर भरपूर जास्त आवडलं. आणि चाललं आपण रत्नेश्वरी आईच्या मंदिरात, तर तिकडे गेल्यावरती भेटतो तुम्हाला. मित्रांनो आता जस्ट पोहोचलेला आम्ही रत्नेश्वरी आईच्या मंदिराच्या इथे. आणि मी तुम्हाला सांगू ना, जेव्हापासून आईचं म्हणजे जो मंदिर वगैरे त्याचं म्हणजे पूर्ण काम चालू होतं ते झालं, त्याच्या आधीपासून सुद्धा मी अजून एकदा पण आलेलो नाहीये. फक्त मी सगळे बोलायचे मित्र वगैरे जाऊया, पण मला टाइमच नाही मिळायचा. आणि काय माहिती देवीने सुद्धा स्वतःहूनच बोलवून घेतलं मला. तर हा बघा आपलं रत्नेश्वरी आईचं मंदिर, खूपच छान, एकदम मस्त. आणि इथेच आपली गाडी सुद्धा पार्क केली आपण, कारण का आता गाडीची मस्त पूजा वगैरे करून घेऊयात. तरी बघा ही जी आपली वॅगनर एकदम छान मावशीची आपल्या. तर चला आज जातो पहिल्या मंदिरमध्ये जाऊन पाय वगैरे दर्शन वगैरे घेऊन येतो, कारण का 7ची आरती आहे. सो आरतीच्या पहिल्या पटकन पाय पडून येतो. चला करतो मी लॉक. जा बटन कुठे? हा बघा लॉक. चला चैता मासाची रत्नुबाईची पालखी लाखामंदी. चैता मासाची रत्नुबाईची पालखी लाखामंदी. चांदीची पालखी मानानं फिरतय जस खार गावामंदी. अरे तू कधीपासून इथे लागली प्रसाद द्यायला? अरे यार किती चांगली गोष्ट आहे. मावशी सेवा करायला लागली. सेवा करायला लागली. वा तिथे पण खायला चालू झाली. चला मंदिर मस्त प्रसाद वगैरे आहे आणि भरपूर छान मंदिर आहे. काय सांगू तुम्हाला, बोलता येणार नाही, पण एवढं छान मंदिर आहे ना, खूपच सुंदर. मला तर भरपूर जास्त आवडलं. बघा आमची गाडी नेतात. आम्हाला गाडी चालवता नाही पण आमचं स्पेशल ड्रायव्हर. कुठे जावाला आम्ही यालाच बोलवो. काय फुल जावाला? कुठं जावाला? कुलोका जावाला. अय्या पप्पा तर उद्या शिकायला जाणार आहे गाडी. तू कधी शिकणार गाडी? मी नंतरला शिकणार. मोठी झाल्यावर. मग आता किती बारकी राहिली? तू आधी एवढी मोठी झाली. मी शिकेन. अरे पण तू झोप डायरेक्ट त्या एक्सिलेटर वरती. खूप शुभेच्छा. हे उठ दगड चिपकून बसला. उठ चल उठ चल दगड. A few moments later. तर गाईज आता फायनली मस्त मावशीने बघू शकताय पार्टीची काय सोय केलेली आहे. इथं मस्त आहे बघा आपले मंचुरियन बाई. तुम्हाला तर माहिती आहे तुमचा भाऊ श्रावण पाहायला लागलेला आहे. तर इथं मस्त की राईस केलेला आहे, व्हेज राईस. आपलं ते पण बिर्याणी टाईप केलं एकदम मस्त झणझणीत. आणि सगळेजण आता आपण जेवायला बसलोय. तर चला आता जेवायला घेऊयात. मावशी दुकानात जेवते? नाही तू पण सोबतच जेवायला बस आमच्या. हा ठीक आहे चला. तर चला गाईज आता घेतो मी पण जेवढी. मला वाढ एवढा बोललो मी, मला वाढलाच नाही. अरे वाढ लवकर वाढ. बस थांब बाबा हे नको एवढं नको. अरे बाई झाडा होईल नको. चला तर गाईज घेऊ तर आता पटापट जेवून मी.
तर गाईज कालचा ब्लॉग तर एंड करायचा राहूनच गेला होता आणि रात्री झोपलो लवकरच, कारण का परत सकाळी उठायचं होतं, घरी जायचं होतं मला, कारण का आज आपल्या बाप्पाचं दर्शन वगैरे सुद्धा होता. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग भरपूर जास्त आवडला असेल. तर आवडलं असेल आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, मावशीच्या गाडीसाठी एक लाईक नक्की करा, कारण का प्रत्येकाची एक ड्रीम असते की एक गाडी घ्यावी, कारण का आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये फक्त मावशीकडेच गाडी नव्हती. सो आता मग आम्ही शिकेल वगैरे आणि मग नंतर मग टेन्शन नाही, कुठे जायचं झालंच तर पूर्ण फॅमिली सुद्धा जाईल. सो ठीक आहे, तर आता व्हिडिओ लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटत आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.